पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाविरोधात पुणे इथल्या साखर संकुल समोर 26 मे पासून आमरण उपोषण करणार असल्याची माहिती संतोष भालेराव यांनी दिली। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर नवी दिल्लीच्या LDC यांच्या संस्थेकडून 347 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं आहे। यात व्यापाऱ्यांची जवळपास 60 कोटी आणि कर्मचाऱ्यांची 42 कोटींची देणी देण्यात यावीत असं स्पष्ट असताना कारखाना व्यवस्थापनानं पैसे दिले नाहीत। हे पैसे गेले कुठं असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे। या कारखान्याचे चेअरमन तथा माढ्याचे आमदार अभिजित पाटील तसंच व्हाईस चेअरमन आणि अन्य संचालकांनी गैरव्यवहार केला असल्याचं लेखापरीक्षक वर्ग 1 यांनी दिलेल्या अहवालात म्हटलं आहे। संबंधित दोषींवर कारवाई व्हावी, कारखान्यावर प्रशासक नेमावा, चेअरमन आणि संचालकांची मालमत्ता जप्त करून दुरुपयोग करण्यात आलेली रक्कम वसूल करावी अशा मागण्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केल्या। चेअरमन तथा आमदार अभिजित पाटील यांनी प्रति टन 300 रुपये नफा होतो असं सांगितलं होतं। असं असताना व्यापाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पैसे का थकवले आहेत असा सवाल यावेळी निवृत्त कर्मचारी केशव शेळके यांनी केला। मी केशव चांगदेव शेळके 80 सालाला कामाला लागलो आणि 22ला रिटायर झालो आणि ज्या वेळेला 22ला ह्या चेअरमन साहेबांनी मोलाशेस बगॅस असेल, कोजन असेल, डिस्लरी असेल, साखरेतून शेतकऱ्याला पैसे देऊन 300 रुपये नफा राहतोय, शिल्लक राहतोय तरीसुद्धा आणि त्यानंतर प्रत्येक ह्याच्यात बाबा ह्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सभासदांना कर्मचाऱ्यांना ऊस वाहतुकींना पैसे दिल्याशिवाय मुळी टाकणार नाही। मग ह्यानंतर तो म्हणतो 26,26,26,000 क्रशिंग झालं आणि त्याने सांगितल्या नियमाप्रमाणे ह्याची रक्कम होती 72 कोटी रुपये। हे दिले नाहीत। उर्वरित 347 कोटी रुपयेमधले कर्ज काढून 149 कोटी रुपये तुम्ही बिलासाठी वापरले। ते का वापरले हे बी आम्हाला माहिती पाहिजे। संतोष माणिक भालेराव A1 एंटरप्राइजेस पंढरपूर या नावाने माझी फर्म आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणूनगर तालुका पंढरपूरचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांनी शासनाच्या थक हमीने NCDC संस्था नवी दिल्लीकडून 347 कोटी रुपये 67 लाख रुपये आणले, परंतु त्यातले 1 रुपयासुद्धा व्यापारी कर्मचारी यांच्यासाठी म्हणून आणले, सभासदाचे पैसे देण्यासाठी म्हणून आणले, परंतु 1 रुपयासुद्धा त्यांना न देता कर्मचाऱ्यासाठी 41 कोटी 87 लाख रुपये आणले, व्यापाऱ्यासाठी 59 कोटी 75 लाख रुपये आणले, परंतु 1 रुपयासुद्धा त्यांना न देता या 347 कोटीचा पूर्णपणे त्यांनी फ्रॉड केला आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे। ह्या संदर्भात आम्ही ईडीकडे सुद्धा गेलेलो आहे आणि त्यांना विचारणा केलेली आहे ह्या गोष्टीचे पैसे, परंतु चेअरमन खुलासा करण्यास तयार नाहीत। या पत्रकार परिषदेला संतोष भालेराव, केशव शेळके, सुखदेव काळे, अण्णासाहेब काळे, विलास कदम, सत्यवान माळी आदी उपस्थित होते।